नमस्कार. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून तिकीट मिळवण्यासाठी, उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विशेषतः कार्यकर्ते हे फार आग्रही होते आणि मी अनेक वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे आणि माझा हक्क आहे आणि मलाच या वार्डामध्ये मला तिकीट मिळाले पाहिजे म्हणून प्रत्येक पक्षातले जे निष्ठावंत आहेत ते मोठी आस लावून बसले होते तिकीट मिळवण्यासाठी. कारण त्यांना त्या महानगरांचा विकास करायचा होता आणि म्हणून आता 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा, उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि खऱ्या अर्थाने 1 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल. आणि या दरम्यान खूप राडा झाला वेगवेगळ्या शहरांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची पळापळी झाली, धावपळ झाली आणि मग ज्यांना तिकीट मिळालं ते प्रचाराला आता सुरुवात करतील 1 तारखेपासून आणि ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी बाकी तांडव केलेलं आहे. मी एवढ्या वर्ष पक्षाचं काम केलं परंतु बाहेरून आलेल्या माणसाला तिकीट दिलं आणि मला तिकीट दिलं नाही आणि म्हणून तो नाराज झाला आणि त्यांनी तांडव केलं, आरडाओरडा केला, पक्षाच्या कचेऱ्यांपुढे धरणं धरलं, घोषणा दिल्या, नेत्यांना तो काही बाई बोलू लागला, पक्षाच्या संदर्भात तो काही बाई बोलू लागला आणि म्हणजेच विकासाचा ध्यास घेणारा विकास पुरुष तो महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होऊ पाहत होता परंतु तो होऊ शकला, त्याला तिकीट न मिळालं तो होऊ शकला नाही आणि म्हणून त्यांनी फारच तांडव केलं. असे अनेक ठिकाणी, अनेक शहरामध्ये प्रकार आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून. आणि मग या दरम्यान अनेक घटना घडल्या. अत्यंत निर्लज्जपणा, अत्यंत कोडगेपणा आणि अत्यंत बेशिस्तपणा तोही आपल्याला जाणवला. कारण एका सकाळच्या पारामध्ये त्या पक्षाचा तो गुणगात होता आणि संध्याकाळी तो 10, 11, 12च्या दरम्यान त्याने पक्षांतर केलं, तो वेगळ्याच पक्षात गेला. हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात आपल्याला पाहायला मिळालं. आणि एवढंच नाही तर अत्यंत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, काही माणसं जेलमध्ये आहेत, काही तडीपार आहेत, अशा माणसांना देखील उमेदवारी दिल्या वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून. तर आपल्याला या 15-20 दिवसामध्ये फार मोठं या महाराष्ट्रामध्ये या विकास पुरुषांचं आणि विकासाचा ध्यास घेणाऱ्या महापुरुषांचं आपल्याला या ठिकाणी दर्शन झालं, पाहायला मिळालं. कारण त्यांना नगरसेवक झाले ते किंवा त्यांना फार प्रचंड असा विकास करायचा होता आणि म्हणून तिकीट मिळवण्यासाठी केवढी मोठी पळापळ, केवढी मोठी धावपळ आणि प्रत्येक पक्षाच्या ज्या तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये, युतीच्या संदर्भामध्ये ज्या घोटाळे गडबडी चालल्या होत्या आणि जे धावपळ चालली होती ती महाराष्ट्राने पाहिले. कोण कोणाबरोबर युती करत आहे, कोण कोणाचा विरोधक आणि कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे, कोण कोणाचा मित्र हे काय समजायला मागत नाही. आणि फक्त या ठिकाणी एवढंच फक्त आता बाकी राहिलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची युती झालेली आहे अमुक शहरामध्ये, एवढंच फक्त ऐकायचं बाकी राहिलेलं आहे. बाकी आज या शहरामध्ये या पक्षाबरोबर युती आहे तर दुसऱ्या शहरामध्ये त्याच्याबरोबर युती आहे तर तिसऱ्यामध्ये चौथ्याबरोबर, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये अलग अलग युत्या झाल्या आहेत. प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पक्षांबरोबर त्यांच्या समझोता झालेला आहे. फक्त आपल्याला ऐकायला मिळालं नाही काँग्रेस आणि भाजप यांची युती झाली आहे, फक्त एवढंच आपल्याला ऐकायला मिळालं नाही. अन्यथा सर्व पक्ष वेगवेगळ्या शहरामध्ये एकमेकाशी युती करू पाहत आहेत आणि दुसऱ्या शहरामध्ये विरोध करू पाहत आहेत. तर अशा पद्धतीचं वारण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. विकास पुरुषांना युत आलेलं आहे, म्हणजे विकास पुरुषांची संख्या वाढलेली आहे आणि मला या शहराचा विकास करायचा आहे आणि या शहराचं मला भवितव्य बदली करायचं आहे आणि म्हणून ते विकास पुत्र मग ते निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाले, तिकीट मिळवण्यासाठी सज्ज झाले आणि मग त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी फार मोठा राडा केला, त्यांनी तांडव केलं, पक्षाच्या विरोधात धरणं धरली, पक्ष कार्यालयामध्ये फोडाफोड केली. अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. विशेषतः महिलांनी हंबरडा फोडला. ज्या महिला अनेक वर्ष त्या पक्षामध्ये काम करत होतात पण बाहेरून आलेल्या महिलांना तिकीट दिलं आणि मग ती नाराज झाली महिला आणि त्या महिलेने अक्षरशः हंबरडा फोडला. अनेक महिला रडल्या, अनेक महिलांनी तांडव केलं. पक्षाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या, नेत्यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या आणि मग त्यांना देखील विकास करायचा होता या महानगरांचा आणि त्यांना नगरसेवक आता होता येणार नाही आणि त्यांना निवडणुकीला उभं राहता येत नाही आणि त्यांचं तिकीट कापलं म्हणून अनेक महिलांनी रडारड केलेली आहे, अनेक महिलांनी आक्रोश केलेला आहे आणि अनेक फक्त एवढंच बाकी राहिलं होतं की त्यांनी स्वतःच्या बांगड्या बाकी फोडून घेतल्या नाहीत. तर असे अनेक प्रकार आपल्या वेगवेगळ्या शहरामध्ये दिसत आहेत. तर एक विकास करण्यासाठी सज्ज झालेले अनेक महापुरुष
या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की त्यांना विकास करायचा होता आणि तिकीट मिळवण्यासाठी ते वाटेल त्या थराला जात होते आणि या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जाण्याची त्यांची तयारी होती. अशा प्रकारचा एक कोडगेपणा, अशा पद्धतीने एक लाचारीपणा किंवा अशा पद्धतीने की कुठल्या थराला लोक जात आहेत राजकारणासाठी आणि त्यासाठी त्यांना नगरसेवक होण्यासाठी त्यांना काय काय करावं लागते ही गोष्ट महाराष्ट्राने पाहिली आहे. आणि अत्यंत म्हणजे आज सकाळी जो माणूस एका पक्षामध्ये होता त्या पक्षाचा तो गुणगान गात होता आणि नंतर तो संध्याकाळी रात्री 10, 11, 12 वाजता तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. अनेक गुंड पुंड आणि जेलमध्ये राहणारी माणसं असतील ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशांना देखील मोठ्या मोठ्या पक्षाने तिकीट दिलेले आहेत. तेव्हा गरिबाचं राजकारण राहिलं नाही. लोक म्हणतात सच्च्या माणसाचं राजकारण राहिलं नाही, सज्जनाचं राजकारण राहिलं नाही. आणि म्हणून मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगतो की मित्रहो, मतदार राजांनो, जागं व्हा. सज्जनाला निवडा आणि दुर्जनाला पाडा. पक्ष पाहू नका, पार्टी पाहू नका. त्या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये उभे असणाऱ्या उमेदवारापैकी वेगळा दगडापेक्षा वीट म्हणून चांगल्या माणसाला निवडून द्या. त्याची पार्टी पाहू नका, त्याचा पक्ष पाहू नका. जर तो त्या मतदारसंघामध्ये चांगला माणूस असेल, शिकला सवरलेला असेल आणि तो स्वच्छ चारित्र्याचा असेल आणि त्याचं एक गरीब असेल, त्याला निवडून द्या. नवीन माणसाला निवडून द्या. खानदानी परंपरेला नाकारा. अहो एका म्हणजे एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनल चालवता सुशील कुलकर्णी, त्यांनी म्हटलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर त्यांनी टीका केलेली आहे. खरं म्हणजे सुशील कुलकर्णी हे भारतीय जनता पार्टीचे समर्थक मानले जातात, परंतु त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. आणि भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातल्या 6 माणसांना नगरपालिकेत तिकीट दिलं होतं आणि ते 606 जण पडले. तर अशा पद्धतीने मतदार राजांनी अशा एकाच कुटुंबातल्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 माणसं उभी राहिली असतील. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांच्या बायका, मंत्र्यांच्या बहिणी, मंत्र्यांचे जावई, मंत्र्यांचे भाचे आणि त्यांची मुलं मुली अशा पद्धतीने जर उभे राहिले असतील तर त्यांना पाडा. सज्जन चांगले असतील, प्रामाणिक असतील, त्यांना निवडून द्या. आमदाराचा मुलगा, आमदाराची मुलगी, आमदाराच्या नातेवाईक, आमदाराची बायको, आमदाराचे नातेवाईक असे उभे राहिले असतील त्यांना देखील पाडा. गरीब माणसाला निवडून द्या. मतदार राजांनी जागं होणं गरजेचं आहे, कारण या मोठ्या महानगरपालिका आहेत आणि त्या ठिकाणी चांगली माणसं निवडून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मतदार राजांनी ज्या कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण त्या कुटुंबातल्या 2-2, 3-3 माणसं जर वेगवेगळ्या ठिकाणी उभे असतील त्या सगळ्यांना पाडा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या गरीबाला निवडून द्या. त्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या सुशिक्षित माणसाला निवडून द्या. असं करणं गरजेचं आहे. असं काही ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी एक वातावरण तर अत्यंत किळसवाणी वातावरण, अत्यंत घाणेरडं वातावरण आणि कोण कुठं पळतोय, कोण कुठं जातोय याला काहीच बंद राहिला नाही. आणि अशा पद्धतीचं आपल्याला या 8-15 दिवसामध्ये पाहायला मिळालं. आणि आता प्रचार सुरू होताना कशा पद्धतीने प्रचार होतो आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने या सर्व उमेदवारांवर काबू ठेवतात हे देखील पाहावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला पहा या ठिकाणी बाजार हिवरे नगर, अहमदनगर, आता अहिल्यानगर, त्या बाजार हिवरे गावातील पोपटराव पवारांनी त्या गावाचा कायापालट केला. ते गाव ओसाड होतं, दुष्काळी गाव होतं, पण त्या पोपट पवारांनी आपली माणसं सवंगड्यांना बरोबर घेतलं, लोकांना विश्वासात घेतलं, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं आणि त्या बाजार हिवऱ्याचा कायापालट केला. ते बाजार हिवरं पाहण्यासाठी जगातून लोक येतात. ते पोपट पवारांनी ते गाव हिरवगार केलं. त्या पोपट पवारांनी ते गाव हिवरे बाजार गाव पाणीदार केलं. 12 महिने तिथले शेतकरी पिकं घेतात. असं परिवर्तन केलं ते पोपटराव पवार. कधी नगरसेवक नव्हते, आमदार नव्हते, खासदार नव्हते, पण त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आता आणखी मोठं नाव म्हणजे तिथेच अहिल्यानगरचे पूर्वीचे नगर राळेगण सिद्धी. हे राळेगण सिद्धीमध्ये अनेक दारूच्या हातवट्ट्या असायच्या. दुष्काळी गाव, ओसाड गाव, पण राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे आले. त्यांनी त्या गावाचं परिवर्तन केलं. अत्यंत सुंदर गाव त्यांनी बनवलं. हिरवं गाव त्यांनी बनवलं. निर्व्यसनी लोक त्यांनी बनवले. अशा पद्धतीची क्रांती केली त्या ठिकाणी अण्णा हजारेंनी. आणखी त्याच्यापेक्षा पुढं आपण म्हटलं तर बाबा आमटे असतील किंवा त्यांचा परिवार असेल, त्यांनी केवढं मोठं काम केलं. विदर्भामध्ये आनंदवानाच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांची सेवा केली. त्यांनी अति मोठे प्रकल्प त्या ठिकाणी राबवलेले आहेत. केवढी क्रांती केली. जगातून लोक येतात त्यांना तिथं पाहण्यासाठी. तर ते कोणी नगरसेवक नव्हते, ते कोणी आमदार नव्हते, तरी देखील त्यांनी कामकाज केलेलं आहे. परंतु असे अभय बंग असतील, असे किती लोक आहेत की ज्यांनी
ते कधी नगरसेवक झाले नाहीत, त्याचे आमदार झाले नाहीत, खासदार नाहीत, पण त्यांनी त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या परीने फार मोठं कार्य केलेलं आहे. त्यासाठी नगरसेवकच पाहिजे असं काय नाही. पण या ठिकाणी या जे विकास पुरुष जे निर्माण झालेले आहेत आणि मग त्यांना विकासच करायचा असेल तर अशा माध्यमातून देखील विकास करू शकतात. पण आज हे जे मी नावं घेतली आहेत, ही माणसं या आजकालच्या विकास पुरुषांच्या दृष्टीने ही माणसं वेडी आहेत. अण्णा हजारे असेल, पोपटराव पवार असेल, अभय बंग असतील, आमटे कुटुंब असेल, अशी अनेक माणसं आहेत ती आजकालच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये धावणारी जी मंडळी आहेत सगळ्याच पक्षातली, त्यांच्या दृष्टीने ही सगळे माणसं वेडी आहेत. तर आता नगरसेवक होऊन मला या शहराचा विकास करायचा आहे आणि म्हणून मला नगरसेवक करा आणि तिकीट नाही मिळालं म्हणून आकांतांडव करतात, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जातात. तर मतदार राजांनी आता बाकी सावध होऊन अशा माणसांना पाडलं पाहिजे आणि गोरगरिबाला निवडून दिलं पाहिजे, सज्जन माणसाला निवडून दिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका मतदार राजांनी 16 तारखेला घेणे गरजेचं आहे. अनेक प्रश्न म्हणजे या ठिकाणी तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी एका काळामध्ये एक सज्जन पक्ष आणि एक पार्टीवर डिफरन्स पक्ष म्हणायचे आणि एक म्हणजे सेवाभावी काम करणारा पक्ष म्हणायचा. पण त्या पक्षामध्ये अनेक गायरामांची होती झालेले आहे, अनेक गुंड लोक असतील, अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या त्या ठिकाणी एकेकाळी त्यांच्यावर प्रचंड आरोप केले भाजपवाल्यांनी. ते लोक देखील भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांनाही तिकीटं त्या ठिकाणी मिळत आहेत. तेव्हा आता पक्ष असा किती छोटा मोठा कुठलाही पक्ष असू द्या, तो काय बाकी आता अगदी स्वच्छ सर्वच माणसं त्या पक्षामध्ये स्वच्छ आहेत असं म्हणता येणार नाही. तर मतदार राजाने लक्षात घ्या की छोट्या पक्षाच्या लोकांना निवडून द्या. अहो, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांवर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांना निवडून द्या. वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना निवडून द्या. शेतकरी कामगार पक्ष आहे, इकडे बच्चू कडूचा प्रहार जनशक्ती आहे, असे कितीतरी पक्ष आहेत की तिथं चांगलं काम करणारी माणसं आहेत. अशा माणसांना देखील निवडून द्या. पार्टीज पाहू नका, छोट्या पक्षाच्या लोकांना देखील निवडून द्या. त्यांच्यामधील सज्जन माणसं त्यांना निवडून द्या. भारतीय जनता पार्टी असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, एकनाथ साहेबांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल, त्यांच्यामध्ये देखील सर्वच वाईट आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्या पक्षामध्ये खूप चांगली माणसं आहेत, त्या पक्षामध्ये खरोखर काही थोडेफार लोक आहेत ते चांगले लोक आहेत. अशा माणसांना निवडून द्या. तिथं काय पार्टी पाहू नका. तर या 16 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी काळजीपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे. तेव्हा आणि जे मोठे पत्रकार असतील, जे यूट्यूब चॅनल असतील, म्हणजे भाऊ तोरसेकर असेल, गगन भेदीचे आणि ते असतील, इकडे ते सुशील कुलकर्णी असतील, दुसरे सूर्यवंशी असतील, असे यूट्यूब चालवणारे मोठे लोक आहेत, त्यांचा फॉलोअर्स मोठे आहेत, त्यांच्या मागे खूप लोक आहेत, त्यांचे सबस्क्राईब त्यांचे लाखोने आहेत. अशा लोकांनी बाकी एक अभियान चालवलं पाहिजे या 10-15 दिवसामध्ये की लोकांनी मतदार राजांनी चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं मोठ्या पत्रकारांनी असेल, मोठ्या चॅनलच्या लोकांनी असेल. आता ह्या चॅनलवाले जे मोठे चॅनलवाले आहेत त्यांचं काही सांगता येत नाही. आता ते काही वेगळ्याच पद्धतीची माणसं आहेत, आपल्याला असं म्हणता येणार नाही. त्यातले चांगले काही लोक आहेत, परंतु विशेषतः हे जे मोठे यूट्यूब चॅनल ज्यांच्या मागे फार मोठं समर्थन आहे, भाऊ तोरसेकर असतील, सुशील कुलकर्णी असतील किंवा अनिल थत्ते असतील किंवा ते सूर्यवंशी असतील आणि आमच्यासारखे छोटे लोक आहेत, त्या लोकांनी आता एक अभियान चालवलं पाहिजे की मतदार राजा तू चांगल्या माणसाला निवडून दे, सज्जन माणसाला निवडून दे आणि दुर्जनाला पाड. अशा पद्धतीचं अभियान खरं म्हणजे चालवलं पाहिजे. आणि तशा पद्धतीच्या समाजामध्ये असणाऱ्या एक उच्च ज्यांना समाजामध्ये मान आहे, ज्यांचं समाजामध्ये काय आहे, जे राजकारणापासून अलिप्त आहेत, अशा मोठ्या माणसांनी एक आवाहन केलं पाहिजे, मतदार राजा तू मतदान कर, पण दुर्जनाला पाड आणि सज्जनाला निवडून आण. अशा पद्धतीचं देखील अभियान एवढ्या 8-15 दिवसामध्ये चालवायला पाहिजे. तेव्हा मी आपणास विनंती करतो की आपल्याला 15 जानेवारीला मतदान हे करायलाच पाहिजे आणि चांगल्या माणसाला निवडून द्या, सज्जन माणसाला निवडून द्या. अशा पद्धतीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.